आदित्य ठाकरे यांची सिन्नरमध्ये पहिलीच सभा पार पडली आहे। जास्तीत जास्त कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी होण्यासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती। यावेळी अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आहे। आज आमची महाविकास आघाडीची बैठक आहे। पवार साहेब, आम्ही सगळे एकत्र महाराष्ट्रासाठी लढत आहोत, असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलंय। या दौऱ्यानिमित्त नाही, आपण 2 वर्षात पाहिलं असेल, जणू काही लोकशाही संपवली आहे। या खोके सरकारमध्ये एवढी पण हिंमत नाही। चंद्रपूर आणि पुणे निवडणुका 1 वर्ष पण झाल्या नाहीत, घेण्याची हिंमतही नाही। अनेक ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुका बाकी आहेत, निवडणुका घेण्याची हिंमत झाली नाही। घटनाबाह्य मुख्यमंत्री यांना मी चॅलेंज केले, राजीनामा देऊन निवडणुका लढवा। 2 पक्ष फोडून 1 परिवार फोडले। आपल्याला आठवत असेल, जे सगळं ज्या दिवशी जाहीर झालं त्या दिवशी मी कुठलीच प्रतिक्रिया दिली नाही। मला माहिती आहे, हे फक्त आश्वासन देतात, सगळे आश्वासन देत आहेत। मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन डील मुख्यमंत्री खोटं बोलत आहेत, पण रेटून बोलतात, लाज वाटत नाही खोटं बोलताना। आज ओबीसी मध्ये सुद्धा हीच अस्वस्थ दिसत आहेत, आज कुणीही खुश नाही, असं त्यांनी यावेळी सांगितले। दिल्लीत शेतकरी आंदोलनाला बसलेत, त्यांच्यावर लाठीचार्ज होतोय, ड्रोन अश्रुधूर सोडला जातोय, कुठे हवेत गोळीबार चाललाय अशी आपल्या अन्नदात्याला वागणूक मिळते। केंद्र शासनाकडून असं कधीच वाटलं नसल्याचं मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलंय। मला वाटतं काँग्रेस आता भाजपमधूनच बहुमत साध्य करेल। अर्धे उमेदवार काँग्रेसमध्ये असताना त्यांच्यावर आरोप झालेत, ते घेताना त्यांना वॉशिंग मशीनमध्ये धुतात आणि उमेदवार करून टाकतात। एकच वाईट वाटतं, पुणे जिल्ह्यात असेल किंवा आता पण राज्यसभेत असेल, जे जुने संघाचे किंवा भाजपचे कार्यकर्ते असतील, ते हे भ्रष्टाचाराविरोधात लढले, त्यांना काहीच मिळालं नाही, असं आदित्य ठाकरेंनी सांगितलंय। आपल्याला आठवत असेल, ज्या दिवशी हे सगळं जाहीर झालं तेव्हाच मी कुठची प्रतिक्रिया दिली नव्हती, कारण मला एवढंच हे माहिती होतं की हे मुख्यमंत्री नुसतं खोटं बोलत असतात आणि रेटून बोलत असतात। चेहऱ्यावर कुठचाही भाव न ठेवता खोटं बोलतात, कुठेही लाज नसताना खोटं बोलतात। आज आपण पाहिलं असेल, आश्वासन दिलं पण पूर्ण झालेलं नाहीये। पूर्णपणे मराठा समाज आपण पाहता एकत्र आला होता, त्यांच्या समोर जी काही आश्वासन दिली होती अजून काही कुठे पूर्तता दिसत नाहीये। तसंच दुसऱ्या बाजूला ओबीसी समाजामध्ये पण भीती आहे, धनगर समाज आपण पाहताय की आरक्षण मागत आहे। एकंदर काय तर प्रत्येक घटक महाराष्ट्रातला, मग शेतकरी असेल, मग महिला असेल, कोणी आज खुश नाहीये। तरुणांमध्ये पण आपण पाहताय आक्रोश आहे की नोकर भरतीचा जो विषय आहे, तलाठी भरतीचा जो विषय आहे, तो देखील तसाच आहे, प्रलंबित आहे। सगळ्यांना आश्वासनं मिळत आहेत, पण कुठेही काही पूर्तता होत नाहीये। आज दुर्दैव महाराष्ट्राचं हेच आहे की जसं दाक्षिणातली राज्य केंद्र सरकार समोर त्यांच्या हक्काचा जीएसटीचा पैसा मागत आहेत, हक्क मागत आहेत, तसं आपलं सरकार लोटांगण घालत आहे, पण कुठेही हक्क मागत नाही। हा तर प्रश्न आहेच महाराष्ट्रात। दुसऱ्या बाजूला आपण पाहताय की जे दिल्लीकडे चालून गेलेले शेतकरी जे तिथे मोर्चात आहेत, त्यांच्यावर जसं अश्रुधूर सोडला जातोय, लाठीचार्ज केला जातोय, काही व्हिडिओमध्ये बघितलं एखादी गोळी वगैरे पण हवेत मारलेली आहे, ड्रोननी अश्रुधूर सोडला जातोय। आपल्या अन्नदात्याला अशी ट्रीटमेंट मिळेल केंद्र सरकारकडून हे कधीच अपेक्षित नव्हतं। जणू काही चायनाच्या बॉर्डरवर हे ब्लॉक्स लावलेत, तसं ब्लॉक्स हे दिल्लीच्या बॉर्डरवर लावलेले आहेत। मला वाटतं काँग्रेस आता भाजपमधूनच बहुमत साध्य करणार आहे लोकसभेत, कारण आपण पाहत असाल की अर्धे उमेदवार हे ज्यांच्यावर काँग्रेसमध्ये असताना आरोप झालेत असे घेतात, वॉशिंग मशीनमध्ये धुतात आणि ते उमेदवार करून टाकतात। मुख्य पण मला एकच वाईट वाटतं की आपण पाहिलं असेल, पुणे जिल्ह्यात असेल किंवा आत्ताच्या पण राज्यसभेत असेल, जे कोणी भाजपचे पदाधिकारी आहेत किंवा संघाचे पदाधिकारी असतील, 20-25 वर्ष जे भ्रष्टाचारी आहेत, त्यांच्या विरोधात लढले, झगडले, ज्यांच्यावर आरोप लावले, ते कार्यकर्ते कुठेच पुढे दिसत नाही। तो काहीच त्यांना मिळालं नाही या खोके सरकारमध्ये। ना एखादं कुठचंही मंडळ मिळाले, ना महामंडळ मिळाले, ना मंदिराचा न्यास मिळाला, ना मंत्रीपद मिळाले। मग नक्की भाजपाने साध्य काय केलं? भाजपच्या कार्यकर्त्यांबद्दल आज मला वाईट वाटतं। आणि परवा कल्याणमध्ये पण हे पाहिलं मी की जे घटनाबाह्य मुख्यमंत्री ते आणि त्यांचे पुत्र भाजपला संपवायला निघालेले आहेत। म्हणजे भाजपला आम्हाला संपायचं होतं, जे आम्ही मित्र म्हणून एका वेळी राहिलो, पण आज भाजपच संपत चालली आहे। दुर्दैव कार्यकर्त्यांचं हेच आहे। आपण पाहताय जसं काही गुंडागर्दी रस्त्यावर आलेली आहे, पण कुठेही काही अटका होत नाहीये, कुठेही काही कारवाई होत नाहीये, आणि हेच सगळे गुंड मंत्रालयात जाऊन रील्स बनवत आहेत। मग नक्की आम्ही समजायचं तरी काय? आपण पाहताय नक्कीच चांगलाच आपल्याला प्रतिसाद मिळत आहे। इथे सिन्नरमध्ये पहिली आता सभा झालेली आहे आणि चांगला प्रतिसाद आहे। जास्तीत जास्त कार्यकर्त्यांची भेटीगाठी हा प्रयत्न सरकारवर एवढा या दौऱ्याच्या निमित्ताने नाही। आपण पाहिलं असेल, गेल्या 2 वर्षात महाराष्ट्रामध्ये असं चित्र जणू काही लोकशाही पूर्ण संपवलेली आहे। या घटनाबाह्य सरकारमध्ये, खोके सरकारमध्ये एवढी पण हिंमत नाहीये की पुणे आणि चंद्रपूरची लोकसभा 1 वर्ष झाल्या नाहीत, पण तिथून निवडणुका घेण्याची हिंमत नव्हती। नागपूर असेल, मुंबई असेल, पुणे असेल, ठाणे असेल, कल्याण डोंबिवली असेल, नाशिक असेल, अनेक ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुका अजून बाकी आहेत।
नगरपालिकेची निवडणूक अजून बाकी आहेत, पण ती देखील निवडणूक घेण्याची हिंमत झाली नाही. एवढंच काय तर मी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना हे पण चॅलेंज दिलं होतं की त्यांनी त्यांच्या स्वतःच्या सीटचा राजीनामा द्यावा आणि माझ्यासमोर निवडणूक लढावी तिथून. ते पण करायला तयार नाही आहेत. मुख्य गोष्ट हीच आहे, आपण पाहताय की एवढं सगळं 2 पक्ष फोडून भाजपाने, एक परिवार फोडून महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम तर केलंच नाही, उलट महाराष्ट्राला मागे नेण्याचं काम चालू आहे आणि हे दुर्दैव आहे आपलं. नक्कीच आहे. आणि आपण पाहत असाल आमच्या वायकरजींवर पण असंच पूर्ण प्रेशर ठेवलेलं आहे की भाजपात या किंवा मिंदेगतात या, नाहीतर तुम्हाला आम्ही जेलमध्ये टाकू, तुमच्या पत्नीला आम्ही जेलमध्ये टाकू. ही सगळी भीती सगळ्यांना दाखवत आहेत. पण मला खात्री ही पूर्णपणे आहे की ज्यांना काही लपवण्यासारखं नाहीये ते आमच्यासोबत राहतात. ज्यांना लपवण्यासारखं आहे त्यांना तिथे जायला लागतं. मला वाटतं आज संध्याकाळी आमची महाविकास आघाडीची बैठक आहे. आपण पाहत असाल की पवार साहेब आम्ही सगळेच एकत्र महाराष्ट्रासाठी लढत आहोत. आमच्यामध्ये अंतर्गत कुठेही काही वाद नाही आहेत. एकच आहे नक्की की आम्ही अर्थात जेव्हा सीट शेअरिंग असतं तेव्हा प्रत्येक आम्ही एकामेकांची चर्चा करत असतो. प्रत्येकाला वाटत असतं स्थानिक कार्यकर्त्यांची काही काही वेगळ्या भूमिका असतात. पण निवडणुकीसाठी आम्ही एकत्र येऊ, कारण ही नुसतं निवडणूक आमच्यासाठी नाही तर महाराष्ट्रासाठी आम्ही लढत आहोत. ब्युरो रिपोर्ट, सप्रेम मराठी.